नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल लर्निंग क्लासमध्ये तुमचं स्वागत. मी पूनम निंबाळकर. मी तुम्हाला मराठी शिकवणार आहे. तर मुलांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या कोविड-19 कोरोना व्हायरस सगळीकडे पसरलेला आहे आणि या सद्य परिस्थितीत आपण घराबाहेर पडू नये. घरातच राहून आपण आपली काळजी घ्यायची आहे. पहा, आपण कशी काळजी घेणार आहोत? बाहेरून आणलेल्या प्रत्येक गोष्टीला सॅनिटाईज करून घ्यायचं आहे. मुलांनो, मला असं वाटतं की या परिस्थितीमुळे, या कोरोना व्हायरसमुळे आपण सर्वच जण काय झालेलं आहोत, कंटाळलेलो आहोत. आपल्याला बोर झालेलं आहे. पण मुलांनो, आपण जर रोज वेगवेगळ्या गोष्टी केल्या, वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या, तर आपल्याला कंटाळाही येणार नाही, आपण बोरही होणार नाही. जर आपण रोज सकाळी लवकर उठून व्यायाम केला, अभ्यास केला, वेगवेगळ्या कला आपण शिकल्या, त्यामध्ये पहा चित्रकला, नृत्यकला, संगीत इत्यादी वेगवेगळ्या कला जर आपण रोज शिकल्या, मुलांनो, मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या आई-वडिलांना घरकामात मदत करायची आहे. आपल्या घरामध्ये लहान भाऊ असतील तर या लहान भावंडांना आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवायच्या आहेत, त्यांचा आपण अभ्यास घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, ते नवीन नवीन तंत्रज्ञान आपण शिकायचं आहे. जसं उदाहरणार्थ कम्प्युटर शिकणे. आपण जर अशा अनेक गोष्टी दिवसभरात केल्या तर तुमचा दिवस खूप छान जाणार आहे. म्हणजे आपण या परिस्थितीमध्ये वेळेचा उपयोग कसा करायचा आहे, या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहे. मुलांनो, जर आपण नवीन नवीन गोष्टी शिकलात तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. पहा, ही एक छानशी अशी संधी आहे आपल्याला की जिचा उपयोग आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी, वेगवेगळे छंद जोपासण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. आता ह्या गोष्टी कशा करायच्या असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पहा, सर्वात प्रथम तुम्हाला वेळेचे नियोजन शिकले पाहिजे. यशस्वी होण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पहा, यशस्वी जीवनाचे मूळ सूत्र हे वेळेच्या व्यवस्थापनात दडलेले आहे. जीवनातील एकही क्षण व्यर्थ घालवता कामा नये. शक्य तितक्या प्रत्येक मिनिटाचा, क्षणाचा आपल्या आयुष्यात वापर करायला हवा. प्रत्येक माणसाला वेळेची किंमत असायला हवी. वेळेची किंमत आणि महत्त्व जाणून जो माणूस व्यवस्थापन करून जीवन जगत असतो त्याला कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही. कारण वेळेचे व्यवस्थापन करून ते आचरणात आणल्यास हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळत असते. जागतिक स्तरावर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील ज्यातून वेळेची किंमत आणि वेळेच्या योग्य व्यवस्थापनामुळे माणसे यशाच्या शिखरावर पोहोचलेली आहेत. किंबहुना जगातील दिग्गज जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनीही आपल्या आयुष्यातील वेळेला महत्त्व देत प्रत्येक क्षणाचा उपयोग केल्याचे आपल्याला दिसते. पहा, वेळेच्या व्यवस्थापनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या कालावधीचे नियोजन केले जाते. वेळच मिळत नाही असा शब्दप्रयोग आपण शेकडो वेळा करतो आणि समोरच्या व्यक्तीने केलेला पण पाहतो. आपण एखादं काम आपल्याला जर सांगितलं आईने किंवा आपल्या शिक्षकांनी, तर आपण ते विसरलेलं असेल तर लगेच आपण रिप्लाय करत असतो की नाही मॅम, मला वेळच मिळाला नाही, मी बाहेर गेले होते, मी उशिरा घरी आले. म्हणजे असं आपण शेकडो कारणे सांगत असतो. पण वास्तविक पाहता पहा, आपण जर ठरवलं तर आपण ते करू शकतो. म्हणजे कशा प्रकारे वेळेचा उपयोग करायचा हे आपल्याच हातात आहे. अन्यथा आपण विनाकारणच काय करतो, व्यस्त राहतो
आणि आपले जीवन भरकटते, असे प्रसिद्ध लेखिका पॅट होलिगर यांनी म्हटले आहे. कामाच्या वेळेला आपण कामच केले पाहिजे. जेवायच्या वेळी अभ्यास करून चालणार नाही आणि अभ्यासाच्या वेळी जेवणेही योग्य नाही. आपणच आपली दिनचर्या ठरवली पाहिजे. आपणच आपला दिनक्रम ठरवला पाहिजे आणि त्याचे काटेकोर पालन करण्याचा संकल्प पण आपणच केला पाहिजे. म्हणजे आपणच आपला निश्चय केला पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन करून तो संकल्प आचरणात आणल्यास आपलं आरोग्य आणि विकास यामध्ये आपण मोठं यश संपादन करू शकतो. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकासासाठी देखील याचा चांगला वापर केला जाऊ शकतो. म्हणजे आपला विकास जर करायचा असेल, उंच यश आपल्याला मिळवायचं असेल, तर आपण निश्चितच वेळेचे व्यवस्थापन करायला पाहिजे. संयम बाळगला नाही तर चिंता वाढते पहा, आणि चिंता वाढल्यास तणाव निर्माण होतो आणि या तणावामुळे राग आणि चीड उत्पन्न होऊन आपले मोठे नुकसान पण होऊ शकते. संयम नसल्यामुळे एखाद्या गोष्टीमागे आपण केवळ धावतच राहतो पहा. कितीही काम केले पहा, पैसा कमवला तरी समाधान मिळत नाही. पण संयम म्हणजे केवळ वेळ देणे नाही, तर मिळालेल्या वेळेचा उपयोग शांतपणे विचार करण्याला देणे हे योग्य ठरत असते, असे लेखक जॉयस मायर यांनी म्हटलेलं आहे. पहा की आपणच आपण ठरवायचं आणि आपण आपल्या वेळेचं नियोजन करायचं, तर आपल्याला यश नक्कीच मिळू शकते. आपल्या जीवनाचे विश्लेषण करणे, त्याकडे पाहणे गरजेचे आहे पहा. कारण स्वयंनिरीक्षणाने आपल्याला जीवनात यश मिळवायचे असते आणि आपल्याला पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे, याबद्दल विचार करायला हवा आपण. म्हणूनच स्वतःचा साक्षात्कार झाला पाहिजे. स्वतःचं निरीक्षण, आत्मपरीक्षण स्वतःच करायचं आहे. आत्मनिरीक्षणाचं फलित जे आहे ते आत्मजागरूकतेमध्ये व्हायला हवे आणि यासाठीच वेळेचे व्यवस्थापन सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आपला वाद जसा आपल्याशी असतो त्याचप्रमाणे आपण आपल्याशी संवाद साधायचा आहे, हो ना. त्यात सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ताकद आहे आणि यासाठी वेळ हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी चर्चा करत आहोत. म्हणजे वेळेचे व्यवस्थापन कशासाठी महत्त्वपूर्ण आहे, का करायचे, या संदर्भात आपण बोलत आहोत, चर्चा करत आहोत की का करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे आता काय आहे, वेळ आहे आणि या वेळेत आपण न कंटाळता किंवा वेळ न वायाला घालवता त्याचा आपल्याला कशा पद्धतीने सदुपयोग करता येईल ते आपल्याला नियोजन करायचे. कारण पहा, आपण नेहमी प्रश्नचिन्ह आपल्या समोर ठेवतो, मग ते कसं करायचं, काय करायचं. मग नियोजन म्हणजे काय, तर तुमच्या दिवसभरातल्या प्रत्येक गोष्टी असतील, ऍक्टिव्हिटी असतील, ते वेळेनुसार नियोजन करणे. मग प्रत्येक दिवसाचं नियोजन काय करायचं, आदल्या दिवशी करायचं. मग त्यासाठी एक सूची तयार करायची. मग त्याच्यामध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीची वेळेनुसार नियोजन करायचं. जसं उदाहरणार्थ आपण एका दिवसाचं घेऊया. सकाळी 6 ते 7, सकाळी 6ला उठल्यानंतर 6 ते 7 व्यायाम करणे, 7 ते 8 ब्रेक घेणे, 8 ते 11 स्कूल अटेंड करणे, नंतर 11 ते 12 पुन्हा ब्रेक घेणे, जे काय आपली कामं असतील स्वतःची, नाश्ता करणे, रिलॅक्स होणे, हे सगळं तुम्ही त्या ब्रेकमध्ये करायचं आहे. नंतर 12 ते 2 स्टडी करणे, सेल्फ स्टडी. तुम्हाला अवांतर काय वाचायचं असेल, अवांतर काय गोष्टी शिकायच्या असतील, मग ते सेल्फ स्टडी 12 ते 2 यामध्ये करणे. नंतर 2 ते 3 पुन्हा ब्रेक घेणे, नंतर 3 ते 5 अदर ऍक्टिव्हिटीज करणे आणि 6 ते 7 पुन्हा व्यायाम करणे. म्हणजे याप्रमाणे तुम्ही वेळेचे नियोजन करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक दिवसाचे नियोजन करायलाच हवं. अशा प्रकारे तुम्ही वेळेचा सदुपयोग करायचा आहे. आता मी तुम्हाला वेळेचा सदुपयोग कसा करायचा या संदर्भात एक गोष्ट सांगणार आहे. सर्वांनी ही गोष्ट आवडेल
पहा, आज तुम्ही जे कराल तेच ठरवेल की तुम्ही भविष्यात काय करणार आहात. मुलांनो, तुम्ही आज जे कराल ना तेच ठरणार आहे, तेच ठरेल की तुम्ही भविष्यात काय करणार आहात. लक्षात ठेवा, ही जी गोष्ट आहे, ही जी कथा आहे, ती तुम्ही वेळेचा जर सदुपयोग केला तर तुम्हाला निश्चितच त्याचा कसा फायदा होतो या संदर्भात आहे. पहा की तुम्हाला अयशस्वी लोकांच्या गर्दीचा हिस्सा बनायचा आहे का मुठभर यशस्वी लोकांचा ग्रुपचा हिस्सा बनायचा आहे. पहा की अयशस्वी लोकांच्या गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा मुठभर यशस्वी लोकांच्या ग्रुपचा भाग बनायचा असल्यास पहा, खूप यज्ञ होम केले तरी वरून राजा काय बरसत नव्हता. रोज शेतकरी एका जागी जमून आभाळाकडे पाहून विचार करत होते की कधी तरी वरून राजाची कृपा आमच्यावर होईल आणि आम्ही पुन्हा शेतावर कामाला जाऊ. रोजच्या सारखे आज पण सर्व शेतकरी पावसाची वाट पाहत पारावर बसले होते. तेवढ्यात एक जण म्हणाला, अरे हा धोंडू कुठे राहिला? 2-3 दिवसापासून पारावर आला नाही, गावात कुठे दिसला नाही, गेला कुठे म्हणायचा का? हा मेहनती मजदुरी करण्यासाठी शहरात तर गेला नसावा ना. ही गोष्ट पारावरील लोकांनी हसण्यावारी नेली. पण पुढील 2-3 दिवस धोंडू दिसला नाही, म्हणून सर्व लोक त्याच्या घरी पोहोचले. मुला, तुझे बाबा कुठे गेला? त्याच्यातील एकाने त्या मुलाला प्रश्न केला. बाबा शेतावर काम करण्यासाठी गेले आहेत. आणि हे बोलून मुलगा घराच्या आत पळाला. असे वाटते की धोंडू या उन्हाळ्यात वेडा झाला आहे. कुणीतरी हिसकावून सर्वजण ओरडले. पण सर्वांना कुतूहल होते की धोंडू शेतात काय करत असेल. हे पाहण्यासाठी सर्वजण शेतावर निघाले. त्यांनी पहिले धोंडू शेतात खड्डा खणत होता. अरे धोंडू, हे तू काय करत आहेस? काही नाही बघ, फक्त वरून राजाची वाट पाहत आहे. जिथे मोठे मोठे जतन केलेले पाऊस पडला नाही, तिथे तुझी ही छोट्या खड्ड्याची युक्ती काय कामाची? नाही, ही माझी युक्ती नसून छोटासा प्रयत्न आहे की भविष्यात पाऊस पडेल तेव्हा पावसाच्या पाण्याचा प्रवाह माझ्या छोट्याशा जलाशयामध्ये सोडून खूप सारं पाणी साठवता येईल. आणि हो, कारण पुन्हा जरी पाऊस नाही पडला तरी थोडे दिवस का होईना यातील पाण्याच्या साठ्याचा मी माझ्या शेतीसाठी उपयोग करू शकेन. असेच खूप दिवस झाले, पण वरून राजा काय बरसला नाही. पण एक दिवस अचानकच रात्री ढगांच्या गडगडासह आणि विजा चमकून जोरदार वरून राजाने बरसायला सुरुवात केली. मातीचा सुगंध सर्व पंचक्रोशीत पसरला होता. हे पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. पहा, सर्वांना आता असे वाटू लागले होते की आपले वाईट दिवस संपले. पण थोड्याच वेळात वरून राजा बरसायचा बंद झाला आणि शेतकऱ्यांचे सुकावलेले चेहरे कोमेजू लागले. दुसऱ्या दिवशी सर्वजण शेतावर गेले. पाहतात तर काय, शेतातील मातीचा वरचा थर भिजला होता. बाकी खाली जमीन सुकीच होती. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी खूप विचारात होता. आता कसे होणार? अशातच आपण फक्त नांगरणी करू शकतो, पेरणी पण नाही. हे सर्व पाहून शेतकरी हवालदिल होऊन घरी निघून गेला. दुसरीकडे धोंडू आपल्या शेतातील जलाशय भरलेला पाहून आनंदाने थक्क झाला. त्याला खूप आनंद झाला. आनंदात वेळ वाया न घालवता धोंडूने नांगर उचलला व तो कामाला लागला. काही महिन्यामध्येच माधवपूर गावातील एका शेतकऱ्याचे जे शेत आहे ते ऐन दुष्काळातही हिरवे दिसत होते आणि ते शेत होते धोंडूचे. मित्रांनो, पहा, म्हणजे जर परिस्थिती खराब असेल तर अनेक लोक ती परिस्थिती कशी सुधारेल याची वाट पाहत राहतात, चिंतेत राहतात.
आणि या उलट आपल्याला तयार राहायला पाहिजे की पाऊस पडला आहे, दुष्काळ संपला आहे व परिस्थिती बदललेली आहे. आता आपण काय करू शकतो? कारण प्रकृतीचा नियम आहे दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हा उजाडतोच. आपली आजची परिस्थिती वाईट असेल तर ती एक दिवस निश्चितच बदलेल. वस्तुस्थिती बदलते किंवा बदलेल, पण काय परिस्थिती बदलल्यामुळे तुम्ही तयार आहात का? या बदललेल्या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी एखादी नोकरीची संधी तुमच्याकडे जर चालून आली तर, म्हणजे पहा की हा जो धोंडू आहे तो धोंडू सतत रोज काय करत आहे? कष्ट करत आहे, रोज काहीतरी काम करत आहे, त्याची शेती आहे. पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाऊस नसेल, शेती पावसाच्या पाण्यावर चालत असेल म्हणून त्याला काही काम नसेल, म्हणून तो काय करत आहे की आता हे दिवस उन्हाळ्याचे संपल्यानंतर पाऊस येईल आणि पावसाआधी आपण काय करायला पाहिजे? पाणी कसं साठवून ठेवता येईल यासाठी काहीतरी आपण उपाययोजना केल्या पाहिजेत. मग तो काय करतो? रोज शेतात जातो आणि एक तलावासारखा खड्डा खोदण्यासाठी तो सुरू करतो. रोज थोडं करून तो काय करतोय? मोठा जलाशय बनवते, मोठा खड्डा त्यांनी तयार केला. मग एक दिवस पाऊस आल्यानंतर तो जलाशय काय होतं? पावसाच्या पाण्याने भरतो आणि त्याचं पाणी शेताला वापरता येतं. पण बाकीचे जे लोक आहेत, जे शेतकरी आहेत, ते काय करत आहेत? काहीही काम न करता, काहीही दिनक्रम न ठरवता जीवन जगत असतात, काहीही पुढचं नियोजन करत नाहीत. आणि मग अचानक पाऊस येतो आणि तो 1-2 दिवस पाऊस पडून पुन्हा पाऊस बंद होतो. मग या थोड्याशा पावसाने न त्यांना नांगरणी करता येते, न पेरणी करता येते, न काही कोणतं काम करता येते, न पीक घेता येते. म्हणजे त्यांना काही नियोजन नसल्यामुळं त्यांना काही उत्पन्न काढता येत नाहीये. पण धोंडू हुशार आहे, त्याने काही नियोजन करून आपली शेती पिकवण्याचं ठरवलेलं असल्यामुळे त्याला त्या पावसाचा काय झाला आहे? उपयोग झाला आहे आणि त्याला शेती करता येते आलेली आहे. म्हणजे याप्रमाणे आपण पण सर्वांनी आपल्या प्रत्येक दिवसाचं नियोजन करायला हवं ना, आपलं ध्येय गाठायला हवं ना. ठीक आहे, कोरोना आलेला आहे, सगळे काय म्हणतात, चला आता आपल्याला स्कूलला जाता येत नाहीये, भरपूर वेळ आहे, मग आपण कधीही उठा, कधीही जेवण करा, असं नाही करायचं. आपल्याला असं न करता आपण काय करायचंय? वेळ आहे ना, तर मी या तासांचं मी असं नियोजन करेल आणि आपल्याला ऑनलाईन टीचिंग असेल, त्यानंतर टीचर एक्झाम घेतील, त्यानंतर मग मी त्यामध्ये कसे चांगले मार्क्स मिळवू शकतो, मग मी रोज किती अभ्यास करायला पाहिजे, लास्ट इयर पेक्षा मी या नवीन येणाऱ्या वर्षामध्ये मी किती प्रोग्रेस करू शकतो, असं जर आपण ठरवलं, नियोजन केलं, तर निश्चितच काय होणार आहे? तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नवीन जर तुम्ही शिकला, जर तुमचं काही एम आहे, ते एम तुम्हाला गाठायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला आत्ता काय करता येते का त्याचा उपयोग, काही शिकता येते का, हे जर तुम्ही विचार केला तर काय होणार आहे? तुमचा हा संपूर्ण कंटाळा नाहीसा होणार आहे आणि नवीन उमेदीने प्रत्येक दिवस तुमचा उमेदीचा असणार आहे. पहा मुलांनो, आवडली ना तुम्हाला ही सुंदर गोष्ट? निश्चितच सर्वांना ही गोष्ट आवडलेली आहे. पहा, यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. मुलांनो, तर आता आपण मराठी भाषेची माहिती घेऊयात. मराठी भाषेचा इतिहास पाहूयात की मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील 10वी व भारतातील 3री भाषा आहे. पहा, मराठी भाषेविषयी थोडक्यात माहिती मिळाली की मराठी जी मातृभाषा आहे आपली, आणि या मातृभाषा असणाऱ्या लोकांची जी संख्या आहे, या संख्येनुसार मराठी जगामधील 10व्या क्रमांकाची आणि भारतातील 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्रीय प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातूनही केलेला दिसून येतो.
जो मराठी भाषेचा गौरव आहे तो ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यात देखील केलेला आहे. त्यांचं जे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे त्यात देखील त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यातही त्यांनी त्याचा गौरव केलेला दिसून येतो. पहा, महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्र हे जे आपलं राष्ट्र आहे आणि हे महाराष्ट्र भाषिकांचे राज्य म्हणूनच त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज या गात मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यात सातत्यपूर्ण रीतीने आणखीन भर पडत आहे. पहा, जे साहित्य आहे मराठी भाषेचं ते अनेक जे श्रेष्ठ साहित्य ते निर्माण होत आहे. नवीन साहित्य त्यात भर पडत आहे. मराठी भाषेचा उदय जो आहे तो संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्रीय बोली भाषेपासून झाला असे बहुतांश मानले जाते. आणि पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्रीय भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते. इसवी सन 1278 मध्ये माहिमपट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथांची भर घातली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेत राजश्रय मिळाला. इसवी सन 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा दिला. पहा, इसवी सन 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठी राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. पहा, त्यानंतर पहा आपण मराठीतील बोली भाषा. मराठी भाषेची आपण माहिती घेतली, जो इतिहास आहे तो अभ्यासला. आता आपण मराठीतील ज्या बोली भाषा आहेत त्यांची माहिती आपण घेणार आहोत. भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यात विखुरलेली आहेत. मग जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच मराठी भाषा ही एकाहून अधिक पद्धतीने बोलली जाते. पहा, मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेले. तिची बोली भाषा दर एक 12 कोसागणिक तुम्ही जर पुढे गेला तर त्याच्यामध्ये उच्चारात, शब्दसंग्रहात, आघातात व वाक्यप्रचारात बदलत राहते. पहा, ही जी बोली भाषा आहे म्हणजे तुम्ही जर 12 किलोमीटर दूर जर तुम्ही पुढे गेला तर प्रत्येक ठिकाणची तुमची जी बोली भाषा आहे, त्यांचे उच्चार आहेत ते तुम्हाला त्याच्यात तफावत दिसेल. पहा, ज्यांचा शब्द जो संग्रह आहे ते बदल दिसेल तुम्हाला. असे असले तरी देखील लिखित भाषा फारसा फरक जाणवत नाही. जे लिखित भाषेत फारसा फरक नसतो. पहा, पिढ्यानपिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर व त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. पहा, त्यामुळे मी मराठी बोलतो असे कुणी जर विधान केले तर कुठली मराठी बोलता असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थान महात्म्यानुसार मराठी बोलीचे कोकणी मराठी हितही 5-10 प्रकार आहेत. कोल्हापुरी मराठी, कारवार मराठी, अहिराणी मराठीवाडी, नागपुरी असे अनेक विधी प्रकार कानावर पडत असतात. आणि ह्या प्रत्येक प्रकारात त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले अनेक शब्द आलेले दिसतात, जे लहान शब्दकोशात सापडतील असे नाही. पहा, भौगोलिक परिसरानुसार तुम्हाला कोल्हापुरी, चंदीगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस, मराठी, झाडी बोली, तंचावार, बंगलानी, नंदुरबारी, खल्यांगी, वल्लांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे अनेक उपप्रकार होतात. म्हणजे प्रत्येकाची जी बोली भाषा आहे, मराठी आपण बहुसंख्य लोक बोलतो पण प्रत्येकाची बोली काय आहे, वेगळी आहे. जो टोन आहे ती वेगळी आहे. जसं मराठीत पुण्यामध्ये आपण पाहिलं, पुणेरी लोकांची जर आपण
थोडंसं एक वाक्य घेतलं की तुम्ही काय करत आहात, तुम्ही काय करत आहात. जर आपण थोडंसं हीच ग्रामीण लोकांची भाषा बघितली तर तुम्ही काय करू राहिला, म्हणजे जी टोन आहे, तर शब्दसंग्रह आहे तो तुम्हाला थोडासा बदलताना दिसतो. यालाच आपल्याला म्हणतात की मराठीतील बोलीभाषा. लक्षात येते ना मुलांनो? म्हणजे थोडंसं तुम्हाला मराठी भाषेचं, मराठीतल्या बोलीभाषेचं, सगळे जर आपण मराठी तर बोलतो पण त्याच्यामध्ये पण थोडीफार प्रकारे जी तफावत आहे ती तुम्हाला माहिती होत आहे. पहा मुलांनो, आपण 6वी इयत्तेतील मराठी पुस्तकाचा परिचय पाहूयात. मराठी विषयासाठी आपण सुलभ भारती हे प्रकाशन वापरणार आहोत आणि पूर्ण वर्षभरातील जो पोर्शन आहे तो पोर्शन ही आपण अभ्यासणार आहोत. एकूण आपण किती धडे व किती कविता, म्हणजेच किती लेसन व किती पोयम्स आपल्याला एकूण वर्षभरात आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, अनुक्रमणिकामध्ये पाठाचे नाव, लेखक, कवी दिलेले आहेत. वर्षभरात एकूण 17 पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये पहा एकूण 7 कविता व 10 धडे लेसन आहेत, म्हणजे की 7 पोयम आणि 10 लेसन्स आहेत. तर पहिला जो पाठ आहे तो पहा, कविता आहे ती भारत माता. या भारत माता कवितेमध्ये हे गाणं आहे पहा, त्यामध्ये कवी जे आहेत शांता शेळके यांनी आमची भारत माता आम्हाला किती प्रिय आहे आणि या भारत मातेविषयी, नंतर भारत माते, आमची जी भारत माता, या भारत मातेतील कोणकोणत्या गोष्टी आम्हाला काय आहेत, प्रिय आहेत, हे दिलेलं आहे पहा. आणि हे आपण अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. त्यानंतर पहा जो सेकंड लेसन आहे तो आहे माझा अनुभव. आणि माझा अनुभव या पाठामध्ये काय दिलेला आहे, काय अनुभव दिलेला आहे की मामाच्या गावाला गेल्यानंतर काय काय अनुभव आला मला. लेखकांनी सांगितले की मी काय काय गमती केलेल्या आहेत, किती मी मजा केली, याचा अनुभव या पाठाद्वारे त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा जो पाठ आहे तो पाऊस आला पाऊस आला, ही कविता आहे पहा. पाऊस आला पाऊस आला, या कवितेमध्ये पहा पाऊस आल्यानंतर काय आपली फजिती होते आणि या पावसाच्या गमती या आपण कवितेमध्ये पाहणार आहोत. आणि या कवितेचे कवी आहेत विदा करंदीकर. त्यानंतर पुढचा लेसन आहे माहिती घेऊया. माहिती घेऊया मध्ये पहा डॉक्टर वसंत गोवारीकरांविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढचा लेसन आहे सुगरणीचे घरटे. सुगरणीचे घरटे यामध्ये सुगरण पक्षी घरटे कसे बनवतो, कसे बांधतो, या पक्षाविषयी वर्णन केलेलं आहे पहा, तेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा लेसन आहे हे खरे खरे व्हावे. ही कविता आहे पहा. या कवितेचे कवी आहेत सुमती पवार. सुमती पवार यांनी त्यांच्या कोणकोणत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, काय काय त्यांना खरं व्हावं असं वाटत आहे, हे त्यांनी या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा लेसन आहे उद्यानात भेटलेले विद्यार्थी. या पाठाचे लेखक आहे डॉक्टर प्रदीप अगलावे. या पाठामध्ये त्यांनी उद्यानामध्ये एक विद्यार्थी आहे तो भेटलेला आहे आणि तो विद्यार्थी आहे भीमराव रामजी आंबेडकर आणि यांच्याविषयी आपल्याला माहिती त्यांनी या पाठाद्वारे दिलेली आहे. ती माहितीही आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा जो पाठ आहे तो आहे कुंदाचे साहस. कुंदाचे साहस या पाठामध्ये पहा लेखक जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की
कुंदा, आणि ही जी कुंदा नावाची मुलगी असते ती किती साहसी असते आणि तिच्या त्या साहसाबद्दल वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेले आहे. किती धाडशी आहे ते आपण त्या पाठात अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा लेसन आहे 9व्या क्रमांकाचा लेसन जो आहे ती कविता आहे घर. आणि घर या कवितेचे कवी आहेत धुंडीराज जोशी. आणि त्यांनी घर या कवितेमध्ये घर म्हणजे काय याचं वर्णन केलेलं आहे. घर म्हणजे काय आहे, घर कसं असावं, कसं असते, त्याचं सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेले आहे. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा पाठ आहे बाबांचं पत्र. बाबांचं पत्र या पाठामध्ये वैष्णवीने बाबांना पत्र लिहिलेलं आहे आणि ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा लेसन आहे 11व्या क्रमांकाचा मीनूचा जलप्रवास. या पाठाचे लेखक आहेत विनया साठे. विनया साठे यांनी या पाठामध्ये मीनूचा जलप्रवास सांगितला आहे. नदी व समुद्र, आणि तिला नदी खूप प्रिय आहे, नदीमध्ये तिला राहायला खूप आवडतं, नदीचं पाणी प्यायलाच आवडतं तिला, आणि याचं सुंदर वर्णन तिने या पाठात केलेले आहे. त्यानंतर पुढचा लेसन आहे 12वा चंद्रावरची शाळा. ही कविता आहे आणि या कवितेचे कवी आहेत चारुता पेंढरकर. आणि या कवींनी, या लेखकांनी या चंद्रावरच्या शाळेचं वर्णन केलेलं आहे की चंद्रावरची शाळा कशी असणार आहे पहा. त्याचं सुंदर वर्णन त्यांनी या कवितेच्या द्वारे केलेले आहे, तेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा पाठ आहे 13वा मोठी आई. मोठी आई या पाठाचे लेखक आहेत मालतीबाई दांडेकर. त्यांनी या पाठामध्ये मोठी आई म्हणजे काय, मोठी आई कोण, ही धरती, ही जमीन, आणि याचं वर्णन त्यांनी या पाठातून केलेलं आहे. त्यानंतर पुढचा 14व्या क्रमांकाचा पाठ आहे आप्पाजींचे चातुर्य. आप्पाजींचे चातुर्य या पाठाचे लेखक आहेत विलास गीते. त्यांनी आप्पाजींचे चातुर्य या पाठात सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा 15व्या क्रमांकाचा लेसन आहे होळी आली होळी. ही कविता आहे आणि या कवितेत होळी आल्यानंतर ते आपण कशा पद्धतीने साजरी करायची ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा जो पाठ आहे तो आहे पहा 16व्या क्रमांकाचा मुक्या प्राण्यांची कैफियत. मुक्या प्राण्यांची कैफियत या पाठाचे लेखक आहेत ज्योती वैद्य, आणि या पाठात त्यांनी मुक्या प्राण्यांच्या काय समस्या आहेत त्या वर्णन केल्या आहेत. त्यानंतर शेवटचा लेसन आहे पहा पानपोई. ही पानपोई ही कविता आहे आणि या कवितेमध्ये त्यांनी पानपोई किती महत्त्वपूर्ण आहे, पानपोईचं महत्त्व यात आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपण पूर्ण वर्षभरामध्ये व्याकरणामध्ये काय अभ्यासणार आहे तर ते पहा. प्रथम शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार आहेत, त्याचे विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजेच सव्वे. तर विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अव्यय म्हणजेच अविकारी. अविकारीमध्ये आपण 4 प्रकार अभ्यासणार आहोत. पहिला आहे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, तिसरा आहे उभयनव्य अव्यय, चौथा आहे केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे सव्ये आणि अव्यय याचे मिळून 8 जाती आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला इयत्ता 6वी मध्ये शब्दांच्या जातीमध्ये एकूण या वर्षी आपण फक्त 5 जाती, सव्येच्या 4 आणि अव्ययच्या 1, क्रिया विशेषण अव्यय, म्हणजे एकूण 5 जातींचा अभ्यास करणार आहोत. आणि शब्दयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे आपण इयत्ता 7वी मध्ये अभ्यासणार आहोत. पहा, आपण यावर्षी शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय यांचा आपण अभ्यास करणार आहोत.
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वाक्यप्रचार, काळ, वचन यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. संपूर्ण वर्षभरात आपण जे काही व्याकरण आहे त्या व्याकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. समानार्थी शब्दामध्ये आपण पाहतो सेम अर्थ असणारे शब्द. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दामध्ये ऑपोजिट वर्ड असतात. त्या शब्दाचा ऑपोजिट वर्ड विरुद्ध शब्द. गोड असेल तर गोडचा ऑपोजिट वर्ड काय असेल? कडू. अशा पद्धतीचे जे काही आपले पाठाच्या मध्ये शब्द असतील विरुद्धार्थी शब्द त्या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. लिंग बदला. लिंगमध्ये आपण जे काही आपल्याला सिलेबसमध्ये येतील आपल्या पाठावर आधारित असतील हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर वाक्यप्रचार. प्रत्येक लेसनवर आधारित जेवढे वाक्यप्रचार आहेत लेसनच्या मध्ये येणारे त्या सर्वांचा आपण या वाक्यप्रचारामध्ये अभ्यास करणार आहोत. नंतर पुढील आहे आपला काळ. काळमध्ये प्रकार पण आहेत त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल आणि भविष्यकाळ असेल. तिन्ही काळांचा आपण अभ्यास करणार आहोत. नंतर वचन बदला. मग त्या वचनमध्ये एक वचनचं अनेक वचन करणार आहोत. त्यानंतर पुढे क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये आपण निबंध लेखन, पत्रलेखन, कथालेखन या तिन्ही गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे जास्तीत जास्त आपण मार्क्स मिळवण्यासाठी क्रिएटिव्ह रायटिंग वरती पण आपण भर देत असतो. म्हणजे आपल्याला जर निबंध, पत्र आणि कथालेखन यामध्ये आपण जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवले तर आपण पेपरमध्ये छान स्कोर मिळवू शकतो. म्हणजे आपल्या ग्रामरमध्ये तर आपले मार्क्स मिळतातच. कधी कधी काही मुलांचं काय होतं निबंधामध्ये, पत्रामध्ये, कथालेखनमध्ये काय होत असतं मार्क्स जात असतात. म्हणजे कमी मार्क्स मिळतात. कारण काय करतो आपण आपला शब्दसंग्रह कमी असतो. निबंध लिहायचा आहे पण टीचरने एखादा विषय दिला असेल एक्झामला आणि निबंध दिला असेल 6 किंवा 7 मार्कासाठी. आपण काय करतो 10 ते 15 ओळी निबंध लिहितो. त्याही एका ओळी 4 ते 5 शब्द आणि ते 4 ते 5 शब्दांनी असं आपण 10 ते 15 ओळी कशा तरी भरवतो. पण मुलांनो असं न करता आपल्याला जास्तीत जास्त तिथे आपल्याला लिहायचं म्हणजे आपले विचार मांडायचे. निबंध म्हणजेच काय की त्याला बंधन नाहीये मुलांनो. तुम्हाला जे तुमचे विचार आहे, जेवढं तुमच्याकडे शब्दसंग्रह आहे तेवढं सगळं तुम्हाला तिथं लिहिण्यास स्वातंत्र्य आहे. 15 ओळी म्हणजे 15च ओळी न लिहिता 30 ओळी पण तुम्ही लिहू शकता. निबंध लेखन, त्याचबरोबर पत्रलेखन ही मुद्देसूद तुम्हाला लिहायचं आहे. जसं आपल्याला नियमानुसार पत्रलेखन मॅमनी शिकवलेलं असेल त्या पद्धतीने आपण व्यवस्थित पत्रलेखन करायचं आहे. त्यानंतर कथालेखन पहा. आता स्टोरी रायटिंग म्हणजे तुमची कथा, तुमची स्टोरी तुम्हाला तिथे कशी रंगवून देता येईल तेवढे तुम्ही रंगवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमची स्टोरी छान पद्धतीने सुद्धा तुम्ही तिथे रंगवू शकता. रंगू म्हणजे कलरनी नाही रंगवायची, विचारांनी रंगवायची आहे. पहा तुम्हाला हे वर्षभरात जे काही व्याकरण आहे ते आता तुम्हाला सांगितलेलं आहे. मग तुम्हाला आता खूप सारा वेळ आहे. मग तुम्ही व्याकरणामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी कसं तुम्ही करू शकता त्यामध्ये जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट त्यासाठी वेळ देऊ शकता. मुलांनो मराठी विषयात चांगले जर मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर ते मिळवण्यासाठी रोज तुम्ही ही जे मराठी भाषेची कौशल्य आहेत त्यामध्ये वाचन, लेखन, श्रवण हे जी कौशल्य आहे तुम्ही हे कौशल्य जर छान पद्धतीने आत्मसात केली तर तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. म्हणजे तुम्ही आता आपण एक्झाम्पल फर्स्ट वन घेऊया, वाचन. जर वाचन तुम्ही छान पद्धतीने तुमचं वाचन केलं, रोज वेगवेगळे रोज जर तुम्ही पुस्तके वाचले, जर त्यामध्ये तुम्ही वर्तमानपत्र रोज वाचले, त्यांचं वाचन केलं, तसेच तुम्ही मराठीतील ज्या वेगवेगळ्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, जे साहित्य आहे त्या साहित्यांचं जर तुम्ही वाचन केलं, मग त्यामध्ये तुम्ही कथा वाचल्या, कादंबऱ्या वाचल्या,
नाटक वाचले, रोज यांचं जर तुम्ही एखादं साहित्य घेऊन वाचन केलं तर नक्कीच तुमचं वाचन काय होणार आहे, सुधारणार आहे. म्हणजे तुमचं वाचन सुधारण्यास तर मदत होईल, पण जे नवीन शब्द आहेत ते शब्द सुद्धा तुम्हाला माहिती होतील, त्यांची ओळख होईल तुम्हाला. आणि त्यामुळे तुमचं काय होणार आहे, जो क्रिएटिव्ह रायटिंग आहे तुमचा पेपरचा सेक्शन, त्यामध्ये तुम्हाला जास्त स्कोर मिळवता येईल. म्हणजे जे काही मी आत्ता मागे तुम्हाला सांगितलं की निबंध लिहा म्हटलं की तुम्ही मोजक्याच लाईन्स लिहिता, मोजक्याच ओळी मोजून लिहिता, शब्दही त्या ओळीमध्ये मोजकेच लिहिता. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जर तुमचं वाचन जास्त असेल, तुमच्याकडे शब्दांचा संग्रह जास्त असेल, तर तुम्ही निबंध भरपूर तुम्ही लिहू शकता सुंदर अक्षर काढून. तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुमचा 7 मार्कांसाठी तुम्हाला निबंध असेल आणि तुम्ही सुंदर अक्षरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही हे टाकले, विचार टाकले तुमचे, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. मग त्यासाठी काय करणं महत्त्वाचं आहे, तर वाचन करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यामुळे वेगवेगळ्या साहित्य तुम्ही रोज वाचन केले पाहिजे. वर्तमानपत्रातूनही तुम्हाला खूप सारी माहिती, तुम्हाला वेगवेगळे लेख तुम्हाला वाचायला मिळतात. त्यामुळे तुमचं जनरल नॉलेजही वाढण्यास मदत होते. आणखीन तुम्ही गुगलवर तुम्ही मराठी भाषेविषयी वेगवेगळी माहिती पण सर्च करू शकता. निबंधाचे वेगवेगळे विषय तुम्ही वाचू शकता. त्यातून तुम्हाला तुमचा आणखीन विचारसुद्धा तुमचे त्यातून वाढण्यास मदत होईल. हे सगळं तुम्ही जर केलं तर निश्चितच तुम्हाला काय होणार आहे, चांगले मार्क्स मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर नंतर लेखन कौशल्यामध्ये पण तुम्ही आपण पाहतो की मला पेपर खूप सोपा गेला मॅम. पेपर झाल्यानंतर तुमचं काय असतं, पहिलं टीचर खूप पेपर सोपा होता, पण काय होतं की ज्यावेळेस पेपर चेक केला जातो त्यावेळी आमच्या काय असतात, खूप साऱ्या चुका असतात, खूप साऱ्या स्पेलिंग मिस्टेक असतात. छोट्या छोट्या चुकांचे सुद्धा तिथे काय होत असतात, मार्क्स जात असतात. कारण आम्ही त्याच्याकडे काय करतो, दुर्लक्ष करतो. मग हे जे काही तुम्हाला कठीण अवघड शब्द असतात, हार्ड वर्ड्स असतात, मग त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. जे जोड शब्द आहेत ते तुम्ही जोड शब्द रोज 10 लिहा. एक तुम्ही डायरीज बनवा त्यासाठी की मी या डायरीमध्ये हे असं नियोजन करून अशा पद्धतीनं या आमच्या 2 महिन्यामध्ये हे मी इम्प्रूव्हमेंट केलं आहे, हे तुमच्या बरोबर लक्षात येईल आणि आम्हालाही ते कळेल. कारण काय होतं, मराठीमध्ये आपल्याकडे कधी कधी असं होतं की भरपूर लिहायचं असतं पण ते लिहिताच येत नाही, असंही होतं, बरोबर की नाही. कारण काय होतं की लिहिताना प्रॉब्लेम होतो. मग मला हे लिहायचंय, मग ते मी कसं लिहू मॅम, काय एक शब्द लिहू त्याला, मला इंग्लिशमध्ये येतोय पण मला मराठीमध्ये त्याला काय म्हणतात ते कळत नाही. कधी कधी काना मात्रा चुकतो, कुठली वेलांटी देऊ, पहिली देऊ की दुसरी देऊ, कुठला उकार देऊ, पहिला देऊ की दुसरा देऊ. म्हणजे हे साऱ्या गोष्टीमध्ये आम्ही गोंधळून जातो आणि तिथे आम्ही पूर्ण स्टॉप होतो. मग त्यासाठी तुम्ही काय करायचंय, वेगवेगळे जोड शब्द लिहायचे. वेगवेगळी लेखन सुधारण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की कुठल्या ऍक्टिव्हिटी आम्ही करू शकतो, काय काय करू शकतो, त्यावर उपाययोजना. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, खूप छान संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही रोज प्रॅक्टिस करायची, लेखन करायचे. मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगते की एक छोटी नोटबुक करा. नोटबुक तुमच्याकडे नसेल तर पेज तुमचे जुन्या नोटबुकचे काढा, जे की बेस्ट असतील, ते लागत नसतील 2-2, 4-4 पेजेस, त्यांची तुम्ही डायरी बनवा. मग त्याच्यामध्ये 5-5 ओळी, 10-10 ओळी रोज तुम्ही लिहा, जेणेकरून तुमची हँडरायटिंग काय होईल, सुधारेल. कारण कसं होतं, ज्यावेळी आपण रोज मन लावून एखादी गोष्ट करतो त्यावेळी नक्कीच ते आपण चांगले आत्मसात करत असतो. म्हणजे जर तुमचं हँडरायटिंग खराब असेल तर तुम्ही ते सुधारण्यासाठी काय करा, रोज एक 10 ओळी लिहा. हळूहळू त्या 10 ओळी लिहायच्या आहेत. मग असं थोडे दिवस करत 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 तुमचं अक्षर जर सुधारले, सुंदर अक्षर जर तुम्हाला काढता आले, त्यानंतर पुढची तुमची काय स्टेप असणार आहे की मग आता तुमचा स्पीड कसा वाढेल रायटिंगचा. कधी कधी काय असतं की आमचा स्पीड इतका कमी असतो की आमचा एक अख्खा सेक्शनच राहून जातो. मग तिथे आमचे 90 आउट ऑफ 80 मार्क्सच आम्ही पेपर कम्प्लीट करतो आणि 10 मार्क्सचा पेपर आमचा राहून जातो. मग यासाठी आम्ही काय करू शकतो आता, मग तुम्ही रायटिंगची स्पीड तुम्ही कसा वाढेल याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे तुमचे जो स्कोर आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकाल. काही वेळेस काय टाइम कमी पडल्यामुळे आपल्याला कमी मार्क्स पडतात. म्हणून रोज तुम्ही 10 ओळी कंपल्सरी लिहायचे आहेत. त्याचबरोबर काय करता येईल आपल्याला लेखनामध्ये,
शब्दसंग्रह जो साठा आहे तो करायचाच आहे. त्याचबरोबर जे जोड शब्द, कठीण शब्द आहेत ते सगळे तुम्ही रोज डेली 10 ते 10 असं करून 5-5 करून तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला ऐकणे, श्रवण कौशल्य. श्रवण कौशल्य म्हणजे कधी कधी आता टीचर शिकवतात ते, टीचरला खूप काही सांगायचे पण आमची ऐकायची तयारीच नाहीये किंवा आम्हाला ऐकूसच वाटत नाहीये, आमचा मूड नसतो. पण हे जर तुम्ही आत्मसात केलं श्रवण कौशल्य की नाही, नीट छान ऐकून मी काय करेल, टीचरने आज हा लेसन शिकवलाय, मी घरी गेल्यानंतर तो लेसन मला काय काय त्या लेसनमध्ये समजले ते जर मी लिहून काढलं तर मला परत तो लेसन परत 10 वेळा रीड करायची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्ही काय करायचंय, हे जे कौशल्य आहेत ते जास्तीत जास्त तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही काय पुढे श्रवण कौशल्य हे तर झालं. म्हणजे कसं होतं, कधी कधी आपण एखादी गोष्ट समजली तर आपण ती मनाने पण सांगू शकतो. म्हणजे एखादा जर आता मराठीमध्ये बघा आपली बोली भाषा असते, एक सुंदरसा असा एक पाठ आहे आणि तो पाठ जर तुम्हाला समजला, श्यामचे बंधुबे, त्यांनी त्याच्या भावाविषयी कशा पद्धतीने त्याचं काय प्रेम होतं, कसं तो त्याच्या भावावर प्रेम करायचा हे जर समजून घेतलं तर त्याच्यावरचे जे काही प्रश्न उत्तर असतील ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. मी जे तुम्हाला दिले, शिक्षकांनी जे दिले तेच लिहायचं असं नाहीये, तरच तुम्हाला मार्क्स मिळतील असं नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, श्रवण कौशल्य वाढवायचे आणि यासाठी तुम्ही श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य हे सर्व आत्मसात करणे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.